डीमार्टची ही गोष्ट कधी तुम्ही ऑब्झर्व केली का, जी मी केली आहे? कोणती केली आहे ती तुम्हाला मी पुढे सांगतेच. तर आज होता शनिवार आणि आज मी वरदला घेऊन डीमार्टला गेले होते. वरदला मी पहिल्यांदाच एकटी घेऊन गेले होते, कारण त्याचे पप्पा कामासाठी बाहेर गेले होते. आम्हाला लगेचच रिक्षा मिळाली. मग आम्ही रिक्षामध्ये बसून ना डायरेक्ट डीमार्टजवळ पोहोचलो. जाता जाता थोडीशी ट्रॅफिक पण लागली, थोडासा पाऊस पण चालू होता. आज सकाळी सकाळी डीमार्टला खूप गर्दी झालेली होती, कारण की आज सुट्टीचा दिवस होता. त्यामुळं वरदला सगळ्यात आधी ट्रॉलीत बसवलं आणि दरवेळी त्याचे पप्पाच बसवतात आणि पप्पाच ट्रॉली घेतात, पण यावेळी मी एकटी चालले होते त्यामुळे वरदला घेतला. तर डीमार्टची ही गोष्ट मी ऑब्झर्वेशन केली. वरदला ही बॉटल घेण्यासाठी आम्ही डीमार्टला आलो, जी की आम्हाला बाहेर मिळालीच नाही. अगदी 4-5 शॉपमध्ये गेलो, पण अशी बॉटल मिळालीच नाही आणि ही बॉटल फक्त डीमार्टमध्येच मिळते. इथं भरपूर साऱ्या बॉटल आहेत आणि ही जी आहे लाईट वेट ती वरदला खूप आवडते, म्हणून त्याच्यासाठी ती बॉटल घेतली. आणि मला असं वाटते, मी हे ऑब्झर्वेशन केले की डीमार्टच्या काही वस्तू ह्या डीमार्टसाठीच बनवलेल्या असतात की काय, कारण त्या बाहेर अजिबात मिळत नाही. मिळाल्या तरी सेम तशा नसतात आणि डीमार्टच्या सेम सगळ्या वस्तू सारख्या असतात. तर वरदला बॉटल घ्यायची होती आणि त्यासोबत बाकीचं पण थोडंसं सामान घेतलं. आणि डीमार्टला आल्यावर पॉपकॉर्न खायचं नाही किंवा घ्यायचं नाही असं होतच नाही. वरदला ते खूप आवडतात, त्यामुळे वरदसाठी पॉपकॉर्न घेतले. त्याने इथं ट्रॉलीमध्ये बसूनच पॉपकॉर्न खाल्ले. नंतर आम्ही घरी यायला निघालो. येताना मात्र खूपच फजिती झाली, कारण रिक्षाच लवकर मिळत नव्हती. येताना बराच वेळ आम्हाला तिथं थांबायला लागलं, तेव्हा कुठं आम्हाला रिक्षा मिळाली. आणि वरद तर खूप कंटाळलेला होता. वरदला डीमार्टला घेऊन जायचा हा माझा पहिलाच अनुभव होता. आणि वरद म्हणत होता की आपण पायी जाऊ. त्याला म्हटलं, अरे पायी नाही जाता येणार, खूप लांब आहे. तर तो खूप कंटाळला होता. फायनली हात करून कसं तरी आम्हाला एक रिक्षा मिळाली आणि आम्ही घरी आलो. तर तुम्ही पण असं कधी ऑब्झर्वेशन केलंय का?